पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व आणि कारकिर्दीवर आधारित मोदीज मिशन या बर्जेस देसाई लिखित पुस्तकाचं प्रकाशन आज राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजभवनात झालं। ज्येष्ठ वकील आणि पत्रकार म्हणून नावाजलेल्या बर्जेस देसाई यांनी या पुस्तकातून राष्ट्र उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार व त्यासाठी गेली 25 वर्ष त्यांनी केलेले अविरत प्रयत्न आणि कष्ट याचं वर्णन केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्र उभारणीसाठी ईश्वराकडून असामान्य शक्तीचं देणं लाभलंय असं राज्यपाल आचार्य देवव्रत यावेळी म्हणाले। असामान्य व्यक्ती सरळ धोपट मार्गाने चालत नाही, तो नवा मार्ग बनवतो आणि त्या मार्गावरून लोकांनाही घेऊन जातो। हे काम मोदींनी केलंय असं राज्यपाल म्हणाले। मोदी यांनी आपल्या आयुष्यात असे अनेक निर्णय घेतले जे सर्वसामान्य माणसाला अशक्य वाटत होते, मात्र राष्ट्रसेवेचा ध्यास घेतल्यानं त्यांना अशी अचाट कार्य करता आली, याचे दाखले आपल्याला सतत मिळतात असं राज्यपाल म्हणाले। हे पुस्तक एका विधिज्ञानं लिहिलं आहे आणि विधिज्ञ हा पुराव्याशिवाय बोलत नाही, तसंच पत्रकाराचा पिंड चिकित्सेचा असतो, त्यामुळे हे पुस्तक विशेष महत्त्वाचं ठरतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। एखादी व्यक्ती कशी घडते, त्याची मूल्य कशी विकसित होतात हे या पुस्तकातून मांडलं आहे असं ते म्हणाले। मोदींवर त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून मोठी टीका झाली, मात्र त्याकडे लक्ष न देता त्यांनी संस्थात्मक उभारणी केली असं फडणवीस म्हणाले। कोणत्याही राष्ट्राची चेतना मूलगामी आधारस्तंभांवर टिकून असते, हे जाणून भारताची चेतना जागृत ठेवणारी कामं मोदींनी आपल्या कारकिर्दीत केली असं फडणवीस म्हणाले। गेल्या 11 वर्षात देशात अचाट कामं करून आमूलाग्र परिवर्तन मोदींनी घडवलं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। अत्यंत निष्कलंक पंतप्रधान भारताला लाभला। 11 वर्षात भ्रष्टाचार